नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आजचा विषय जो आहे ना, तो एका राम लखन या पिक्चरच्या गाण्याशी संबंधित आहे आणि त्या गाण्याचा अर्थही ह्या आजच्या विषयामध्ये आहे। ते म्हणजे 1 2 का 4, 4 2 का 1। तर 1 2 आणि 4 याचा काय अर्थ आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा विषय आहे तर 1 हाच आजचा विषय आहे। त्यात 1 2 का 4 मधलं 1 म्हणजे काय, तर राकेश यल्लप्पा विटकर किंवा बुगप्पा यल्लप्पा विटकर। पण त्या पत्रामध्ये मी हेही सांगितलं की हे नुसतं राकेश विटकर याचं 1 2 का 4 नाही आहे। 1 2 का 4चा अर्थ असंही आहे की गैरप्रकार किंवा म्हणजे ज्याला म्हणतात ना गफला करणे किंवा भ्रष्टाचारच करणे, म्हणजे ते चुकीचं करणे, थोडक्यात चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडणे आणणे। 1 2 का 4 तर मी अगोदर म्हटलं 1चा अर्थ आहे स्वतः व्यक्ती, एक व्यक्ती आणि ती व्यक्ती कशी चुकीची करते आणि त्याचा परिणाम महानगरपालिका आणि पर्यायानं पुण्यावर कसा होतो हेच आपण बघणार आहे। व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा। तर 1 2 का 4, 1 2 का 4 यातलं 1 जे आहे ते राकेश यल्लप्पा विटकर, तर ही व्यक्ती आहे। आणि 2 त्यातलं आहे। फक्त आज आपण त्यांचे 2 मुद्दे घेणार आहे, 2 महत्त्वाचे मुद्दे। आणि हे मुद्दे असे आहेत की एक मुद्दासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। विशेष करून राकेश यल्लप्पा विटकर जे आहेत त्यांना आता जे प्रभारी सुरक्षा अधिकारी म्हणून पद देण्यात आलेले आहे आणि त्यांचा प्रयत्न असा चाललेला आहे की त्यांचं प्रमोशन व्हावं। तर हा सगळा प्रवास तेच मी सांगणार आहे। तर हे त्यांचं म्हणजे अपात्र आहेत ते राकेश यल्लप्पा विटकर। हे 2 मुद्दे तुम्ही नीट समजून घेतले तर ते अपात्र होतात त्या पदासाठी। तर मित्रांनो, मी जसं म्हटलं की 2 मुद्दे आहेत, तर त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा हाच आहे। पण तो विषय तो आहे ती राकेश यल्लप्पा विटकरची डिग्री आणि त्या पदासाठी जे सुरक्षा अधिकारी पद आहे त्यासाठी डिग्री असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मग ते राकेश यल्लप्पा विटकर यांनी जे मुंबई हिंदी युनिव्हर्सिटी हे जी डिग्री लावली आहे, दाखवलेली आहे आणि ज्या आधारावर ते पात्र झालेले आहे त्या डिग्रीबद्दलच मी सांगतोय की ती डिग्री ही म्हणजे मुंबई हिंदी विद्यापीठाची डिग्री आहे। ती साहित्य सुधाकर ह्या नावानं सुद्धा ओळखली जाते। त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ती इक्विवॅलंट म्हणजे BA जे असतं नॉर्मली आपलं, तर त्या BAच्या इक्विवॅलंट आहे। BA ही डिग्री आहे, तर त्यामुळे ही सुद्धा इक्विवॅलंट असल्यामुळं त्यांना ते म्हणजे ते पात्र होतात त्या दृष्टिकोनातनं। पण त्याच्या मागचं एक जी गो म्हणा किंवा गोची आहे ते सांगत नाहीत। तर त्याच्या मागची विशेष गोष्ट अशी आहे की शासनाचं एक परिपत्र ज्याला GR म्हणतात, शासनाच्या नियमामध्ये एकामध्ये त्यांनी ह्या मुंबई हिंदी विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे, त्या डिग्रीचा उल्लेख केलेला आहे। आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे BAच्या डिग्रीच्या ज्याला म्हणतात ना की सेम आहे, तर म्हणजे BAच्या इक्विवॅलंट आहे, पण फक्त हिंदी भाषेपुरतं। मित्रांनो, नीट समजून घ्या, हे जे छोटंसं वाक्य जे आहे ना हे फार महत्त्वाचं आहे, हिंदी भाषेपुरतं। याचा अर्थ त्यांनी पुढे असंही दिलेला आहे की त्यांना जर ह्या डिग्रीच्या आधारावर मुंबई हिंदी विद्यापीठाची साहित्य सुधाकर ह्या डिग्रीच्या आधारावर जर त्यांना प्रमोशन हवं असेल किंवा कुठलं पद त्यांना मिळणार असेल, तर ते बाकीचं कुठलं नाही, फक्त कुठल्याही दुय्यम प्रकारच्या शाळेमध्ये ते हिंदीचे शिक्षक होऊ शकतात। पण सुरक्षा अधिकारी होण्यासाठी ही पात्रता योग्य ठरत नाही। तर त्यामुळं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि हा पहिला मुद्दा माझा, त्या 2 मुद्द्यापैकी हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की कुठलाही अधिकारी पदोन्नती करताना त्याची सगळी तपासणी केली जाते, त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही आहे ना, ते कुठल्या स्वरूपाचा आहे, त्याचा काय आत्ताचा स्टेटस आहे, आता काय चालू आहे काय नाही, हा मुद्दा दुसरा फार महत्त्वाचा ठरतो। तर राकेश यल्लप्पा विटकर यांच्यावर महानगरपालिकेतीलच एक अधिकारी सोमनाथ बनकर साहेब, जे म्हणजे हे जेव्हा पदोन्नती सगळं चालू होतं त्यावेळी त्यांच्याकडे ते डेप्युटी कमिशनर आहेत महानगरपालिकेचे, तर त्यांनी राकेश विटकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा
दाखल केलेला आहे, जो आत्तासुद्धा न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट ज्याला म्हणतात किंवा न्यायालयामध्ये त्याची म्हणजे सुनावणी चालू आहे, अगदी आज तागायत चालू आहे. तर मित्रांनो, ह्याचं मी तुम्हाला एक नियम म्हणजे ते परिपत्रकामध्ये शासनाचे जे GR आहे त्याच्यामध्ये आणखीन एकामध्ये त्याचा नियम आहे की जर कुठल्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल आणि ते जर न्यायालयामध्ये त्याची केस चालू असेल तर पदोन्नतीमध्ये आणि ते बाकीच्या सगळ्या निकषमध्ये पास होत असतील, पात्र होत असतील, तर त्यांच्या बाबतीत काय करतात की ते बंद पाकिटामध्ये ठेवतात. जे म्हणजे पदोन्नती समिती असते ते बंद पाकिटामध्ये ठेवतात, त्यांचं नाव ते उघडत नाहीत जरी पात्र असले तरी. आणि त्यामुळं मग आणि प्रोसेस मात्र थांबवत नाहीत, प्रोसेस पुढे जाते. मग हे जर नंबर 1वर असतील, राकेश विटकर हे नंबर 1वर आहे, त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे की ते पात्र होतात का नाही, कारण का त्याच्या खाली ती लिस्ट जातच नाही. जर हे अपात्र झाले किंवा त्यांचं पाकिट उघडलं नाही आणि प्रोसेस पुढे चालू ठेवली तर दुसऱ्या नंबरवरचा जो होतो त्याला ते पद देण्यात यावं, ते द्यायला पाहिजे. जिथं ते आनंद केमसे म्हणून जी व्यक्ती आहे त्यांनी सगळे ते निकष अगदी चांगल्या पद्धतीनं ते पात्र होत आहेत आणि महानगरपालिकेनं त्या लिस्टमध्ये जे 23 जणांची लिस्ट आहे त्यातले 11 अपात्र झालेले आहेत, पण 12 पात्र झालेले आहेत. आणि पहिल्या नंबरवर आहेत राकेश विटकर आणि दुसऱ्या नंबरवर आहेत आनंद केमसे, जे पात्र होतात. पण विटकरांचं प्रमोशनमुळं जर झालं तर मग त्यांना मिळत नाही, मग खाली येत नाही. त्यामुळंच विटकर पात्र आहे का अपात्र हे फार महत्त्वाचं. तर त्यामुळं त्यांचं पाकिट बंद जर ठेवलं ना तर मग तो विषयसुद्धा येत नाही आणि त्यांचं पाकिट तेव्हाच उघडलं जातं जेव्हा त्यांचा निकाल पूर्ण लागतो आणि ते निर्दोष सुटतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्दोष जर सुटले तर मग त्यांना ते म्हणजे ते पाकिट उघडण्यात येतं आणि मग त्यावेळी ते पद असेल तर मग त्यांना ते पद बहाल केलं जातं. पण ती प्रोसेस थांबवणं योग्य नाही. पदोन्नती समितीनं ते पाकिट बंद करून दुसऱ्या माणसाला ते प्रमोशन दिलं पाहिजे. तर मित्रांनो, 1 2 का 4 मधलं 1 राकेश विटकर, 2 म्हणजे हे 2 मुद्दे, एक डिग्री आणि दुसरं त्यांच्यावर दाखल असलेलं गुन्हा. आता 1 2 का 4 म्हणजे काय, तर 4 म्हणजे मित्रांनो विटकरच्या विरुद्ध हे सगळे पुरावे दाखवणारे, बऱ्याच मुद्द्यांमध्ये सांगणारे असे 100 नाही 1000 पत्र आहेत. 1000 लोकांनी आणि संघटनेनं, पक्षानं त्यांच्या विरुद्ध तक्रार केलेले, आंदोलन केलेले आहेत. पण मी त्यातले फक्त 4 पत्र फार महत्त्वाची मानतो. ती 4 पत्र अशी आहेत की हे बाहेरच्या माणसांनी, कुठल्या संघटनेनं किंवा अगदी कुठल्या तरी पत्रकारानं, चॅनलनं, TV10नं वगैरे हे दिलेली नाही आहेत. हे 4 पत्र जे आहेत ना हे महानगरपालिकेचे विटकरच्या पेक्षा वरच्या पदावर असलेल्या 4 व्यक्तींचे आहेत. त्यामुळे हे सुद्धा नीट ऐका मित्रांनो. तर हे जे 4 व्यक्ती आहेत त्यातलं सगळ्यात आपण म्हणजे म्हणजे त्यांच्या पदाप्रमाणे खालून वर जाऊया आपण. तर सगळ्यात आणि ते सुद्धा सगळे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, उच्च पदाधिकारी म्हणतोय, म्हणजे क्लास 1 ऑफिसर्स आहेत सगळे किंवा सुपर क्लास 1 ऑफिसर्स आहेत. तर पहिला सगळ्यात त्याच्यावरनं खालपासून नाव येत आहे ते म्हणजे डॉक्टर रमेश शेलार. डॉक्टर रमेश शेलार ते सुरक्षा विभागामध्ये अकार्यकारी पदावर ते आहेत, आत्ताही आहेत आणि त्यांच्याकडं अतिक्रमण विभागसुद्धा देण्यात आलेला आहे. तर पहिलं पत्र तुमच्या लक्षात आलं का, डॉक्टर रमेश शेलार हे एका उच्च पदाधिकारी आणि विशेष करून सुरक्षा म्हणजे प्रमुख सुरक्षा रक्षक, लक्षात घ्या डेप्युटी कमिशनर लेवलचे ती व्यक्ती आहे आणि त्यांनी ते पत्र दिलेलं आहे. ते दिलेलं आहे जे ज्यावेळी म्हणजे विटकर ज्या विभागामध्ये होते त्या विभागाच्या हेडला, म्हणजे परत ते सोमनाथ बनकर त्यावेळी तिकडं होते. हे जे रमेश शेलारांचं पत्र आहे ते अतिशय छान पत्र आहे. त्यांनी ते डिग्री कशी त्यांना मिळाली, त्यानंतर त्यांच्यावर केस असताना त्यांनी दोन्ही हे जे मुद्दे आहेत ना त्याचा अतिशय छानपैकी त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे. ते पत्र वाचल्यानंतर सुद्धा तुमचं बऱ्यापैकी क्लिअर होईल किंवा अधिकारी जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांना ह्याच्यावर डिसिजन घ्यायला पाहिजे त्यांनासुद्धा ते लक्षात येईल. ते पत्रसुद्धा पुरेसं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन त्यांनी जे म्हणतात ना की ते महानगरपालिकेतलेच एक एम्प्लॉई असल्यामुळं, उच्च पदाधिकारी असल्यामुळं त्यांना ते नियम माहिती आहेत
की समजा कुणी एखाद्या परीक्षेला बसत असेल तर त्यांनी ते महानगरपालिका म्हणजे महानगरपालिकांनी त्यांना जॉब दिले आहे, तर ते महानगरपालिका ही एम्प्लॉयर आहे आणि हे सगळे एम्प्लॉई आहेत, त्यांना काही नियम बांधील आहेत, त्यांना ते कळवायला पाहिजे की मी ही परीक्षा देतोय, ज्या परीक्षेमुळं त्यांना पदोन्नती मिळू शकते, बदली होऊ शकते, त्यांना एखादं पद मिळू शकतं. तर त्यांनी ते सगळं दिलेलं की ह्या परीक्षेला बसला कधी, ही डिग्री कधी घेतली, असं कसं होईल की एका वेळी माणूस 2 ठिकाणी असू शकतं. तर हे एक त्यांच्या बाबतीत त्या पत्रातनं अगदी स्पष्ट होतं आणि पुढे त्यांनी त्यांच्यावर काय कारवाई करायला पाहिजेत किंवा करणं अपेक्षित आहे हे सुद्धा त्यांनी त्या संबंधित विभागाला कळवलेलं आहे. तर हे पत्र पहिलं पत्र त्या 4 पत्रापैकी. दुसरं पत्र त्यांच्या वरचे अधिकारी जे आहेत, जे विटकरांचं DPC म्हणजे पदोन्नती समिती एक स्थापन होती. तर त्या समितीमध्ये काही ठराविक व्यक्ती असतात त्या पदाशी संबंधित असलेले. त्यातली ही व्यक्ती आहे ते म्हणजे श्री सोमनाथ बनकर साहेब. सोमनाथ बनकर साहेब DPC कमिटीमध्ये किंवा पदोन्नती समितीमध्ये का आहेत? कारण का ते सुरक्षा विभाग हे सुरक्षा अधिकारी पदासाठी पदोन्नती चालू आहे. तर सुरक्षा विभागाचे ते त्यावेळी HOD म्हणजे प्रमुख होते, डेप्युटी कमिशनर होते सुरक्षा विभागाचे. आत्ता जिथे आशा राऊत मॅडम आहेत तिथे, पण ते आत्ता आहेत. DPC ज्यावेळी होती त्यावेळी ते बनकर साहेब हे त्याचे प्रमुख होते, त्या विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे ते DPCमध्ये असणारे DPC जे सदस्य जो आहेत, पदोन्नती समितीचे सदस्य जो आहेत, त्यामुळे त्यांचं पत्र सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण का त्याच्यामध्ये समजा त्यांनी काय म्हटलं असेल तर ते म्हणजे त्याला त्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. माझा म्हणण्याचा उद्देश हे 4 पत्र महत्त्वाची का आहेत की तुम्ही नागरिकांचे पत्र दुर्लक्ष करू शकता, पत्रकारांचे म्हणणं म्हणजे पत्र किंवा तक्रारी दुर्लक्ष करू शकता, पण ज्या विभागाची ती डिग्रीचं प्रमोशनची गोष्ट चालू आहे तर त्या प्रमुखाचं तुम्ही म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ते असे सोमनाथ बनकर यांचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये मसुदा असा आहे की त्यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या विटकर यांच्या याच डिग्री संदर्भात. मुंबई हिंदी विद्यापीठाची जी साहित्य सुधाकर जी डिग्री आहे त्या डिग्री संदर्भात त्यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या आणि त्यांनी त्या पडताळल्या. कारण त्या डिग्रीचा संदर्भ शासनाच्या नियमांशी येतो, म्हणजे GRशी संबंध येतो. तर GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही डिग्री इक्विव्हॅलंट जरी असली BAच्या, पण जे सुरक्षा अधिकारी पदासाठी त्याला ग्राह्य धरता येणार नाही. आणि हेच पत्र त्यांनी 3 ठिकाणी पाठवलं आहे. मित्रांनो, हे फार महत्त्वाची गोष्ट केलेली आहे बनकर साहेबांनी. 3 ठिकाणी म्हणजे त्यांनी पदोन्नती समितीच्या 2 व्यक्तींना पाठवलेले आहे. पहिले म्हणजे अध्यक्ष, हे स्वतः पदोन्नती समितीचे सदस्य असून सोमनाथ बनकर साहेब, त्यांनी अध्यक्ष जे आहेत ते आहेत जे ॲडिशनल कमिशनर जनरल जे त्यावेळी होते ते म्हणजे प्रदीप चंद्रन साहेबांना त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. दुसरं पत्र जे सामान्य प्रशासन म्हणजे त्यावेळी माझ्या मते हे होते काटकर साहेब होते, प्रसाद काटकर साहेब सामान्य प्रशासनचे उपआयुक्त होते. दुसरं म्हणजे तेच सेम पत्र असलेलं कॉपी 2 ज्याला म्हणतात, सेम मसुदा असलेलं पत्र त्यांनी सामान्य प्रशासनाला पाठवलेलं आहे. म्हणजे प्रसाद काटकर साहेबांचं त्यावेळी ते उपआयुक्त होते सामान्य प्रशासनचे. हे फार महत्त्वाचं पद आहे मित्रांनो. सामान्य प्रशासन जे बदल्या वगैरे करतात, जे निकष बघतात, ज्यांनी सगळी कागदपत्राची पडताळणी करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो. आणि तिसरं म्हणजे तेच मसुदा असलेलं पत्र तिसरं जे पाठवलं आहे ते परत जे पदोन्नती समिती जी आहे त्याच्या म्हणजे ते दिलेलं आहे ते आणखीन एक व्यक्ती जे आहेत त्यांना पाठवलेलं आहे. म्हणजे हे तिन्ही किंबहुना बनकर साहेबसुद्धा 5-6 जे काय पदोन्नती समितीला असतील त्यातले हे मुख्य व्यक्ती आहेत. ह्या सगळ्यांना हे पत्र पाठवून त्यांनी त्या डिग्रीबद्दल, त्या पत्रामध्ये फक्त डिग्रीचा उल्लेख आहे, त्या डिग्रीबद्दल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही त्या पदासाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये असं म्हणणं, असं याचं पत्र आहे. ते तुम्ही स्क्रीनवर सगळे ही पत्र बघणार आहेत आणि खाली मी ते डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचे लिंकसुद्धा मी टाकणार आहे. म्हणजे हे जे काय कोणी बाईट बघताय किंवा हे जे कोणी माझं पोस्ट बघतायत त्यांना सगळ्यांना ते कागदपत्रसुद्धा सर्व बघायला मिळणार आहेत.
आता ते 4 पत्रापैकी 2 पत्र झाले. त्याच्यावरचं आणि महत्त्वाचं पत्र म्हणजे जे प्रदीप चंद्रन यांचं पत्र आहे. पण फार महत्त्वाचं असं आहे की आता हे जे पत्र आहे ते जे पदोन्नतीच्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबर होते आनंद केमसे यांनी जी तक्रार केली होती, त्यांनी तक्रार केल्यामुळं 2 गोष्टी झाल्या. एक तर चंद्रन साहेबांकडे सुद्धा ते पत्र गेलं आणि त्याच्यामध्ये काय मसुदा मी सांगेनच. आणि दुसरं आनंद केमसेच्या तक्रारीवर एक तक्रार समितीसुद्धा स्थापन झाली, ते मी तुम्हाला शेवटी सांगतो. आता मी चंद्रन साहेबांच्याकडे ते पत्र गेल्यानंतर चंद्रन साहेबांनी काय केलं, त्यांच्याकडे तो मुद्दा, त्यांनी तो एक मुद्दा म्हणजे धरला आहे जो आपल्या 2 मुद्द्यापैकी एक आहे. तो म्हणजे त्यांच्यावर जर गुन्हा दाखल असेल तर ती प्रक्रिया थांबवणं योग्य होणार नाही. त्या व्यक्तीचं पाकीट बंद करून ती प्रक्रिया पुढे न्यायला पाहिजे. म्हणजे ते थोडक्यात त्यावेळच्या प्रमोशनच्या ह्याच्यामधनं ते बाद होतात, म्हणजे विटकर. तर हे पत्र किती महत्त्वाचं विचार करा. ॲडिशनल कमिशनर म्हणजे जवळजवळ कमिशनर लेवलचं आहे आणि ते पदोन्नती समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडं ते हे योग्य नायोग्य सगळा डिसिजनचा अधिकार त्यांच्याकडे राहतो. हेच प्रदीप चंद्रन जे आहे आणि DPCमध्ये ते DPC झालीसुद्धा, तर त्यांनी ते पत्र पाठवलं आहे महाराष्ट्र शासनला. शिवाजी चव्हाण म्हणून तिथं ते पदावरची व्यक्ती आहे, त्यांना पाठवलं आहे. ते पत्रसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर लक्षात घ्या, हे 3रं पत्र किती महत्त्वाचं आहे. आणि 4थं पत्र याच्यावर आणखीन का जातं, कारण काय तर जे तक्रार समिती आहे, केमसे मी जे म्हटलं त्यांनी जी तक्रार केली आहे त्याच्यावर जी तक्रार समिती स्थापन झाली होती, तर ती जाते आयुक्तांच्या वर. इथं सुद्धा म्हणजे तक्रार समिती, कारण का हे सगळी गोष्ट शेवटी आयुक्तांच्या अंडर होत असते. पण हे तक्रार करायचं तर कुणाकडे, तर मग आयुक्तांकडे जातं. आयुक्तांकडनं तर ते म्हणणं ऐकलं जात नाही, तर ती तक्रार वर जाते आणि ही जाते विभागीय आयुक्त जे आहेत तर त्यांच्याकडेही जाते. त्या तक्रार समितीमध्ये सुद्धा त्यावेळच्या ज्या सामान्य प्रशासनाच्या उपायुक्त होत्या श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम, त्याही त्या समितीमध्ये होत्या. तर 3रं जे पत्र आहे ते आहे तक्रार समितीची जी मीटिंग झाली आणि केमसेंची जी तक्रार होती, केमसेंची तक्रार अशी होती की त्यावेळी म्हणजे हे सगळ्यात पहिलं पत्र आहे, DPCच घेतच नव्हते. त्यांच्या लक्षात आलं होतं, कारण का केमसेंचं पत्र हे सामान्य प्रशासन किंवा पदोन्नती समिती किंवा संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे पोचलं होतं. त्यांनी सुद्धा हे सगळ्या पत्र कॉपी टू सगळ्यांना पाठवलेलं आहे, ईमेलनं पाठवलेलं आहे, बाय पोस्ट पाठवलेलं आहे, बाय हँड पाठवलेलं आहे, शासनाकडे पाठवलेलं आहे. तर त्यामुळे हे पत्राला सुद्धा दुर्लक्षित करता येत नाही, म्हणून त्याच्यावर नियमाप्रमाणे तक्रार समिती स्थापन झाली होती. ही ती तक्रार समिती आणि त्या तक्रार समितीनं सगळं ऐकून घेतलं केमसेंचं आणि त्याच्यावर निकाल असा दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला DPC म्हणजे पदोन्नती समितीची मीटिंग ही प्रलंबित ठेवता येणार नाही, ती लांबवता येणार नाही, ती ताबडतोब लवकरात लवकर घ्यावी. ऑलरेडी त्यावेळी पदोन्नती समितीला बराच उशीर झाला होता, साधारणतः 10 महिने 1 वर्षभर त्यावेळी उशीर झाला होता. तर त्यामुळं पदोन्नती समिती लवकरात लवकर त्याची मीटिंग घ्यावी असं तक्रार समितीनं, ज्याचे अध्यक्ष जे आहेत ना ते आहेत विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्ताचा अर्थ सामान्य लोकांसाठी सांगतो की जे कमिशनर आहेत महानगरपालिकेच्या, त्यांच्यावरचं हे पद आहे, तर त्यांनी असे आदेश दिलेले आहेत त्यावेळी की त्यावेळीचा उशीर होत होता पदोन्नती समितीला आणि मग त्यांनी आदेश दिल्यानंतर त्यालासुद्धा थोडंसं विलंबन लावून वेळ लावून, म्हणजे इथं काहीतरी गफला होतं, वेळ लावून त्यांनी ती पदोन्नती समिती घेतली उशिरा. पण ती पदोन्नती समिती घेतल्यानंतर आजतागायत, आता त्याला 10-11 महिने झाले असतील, आजतागायत त्याचा निकाल बाहेर आलेला नाही आहे मित्रांनो. तर त्यामुळं मी तुम्हाला ते सांगतो की जास्त आपल्याला मोठंसंही करायचं नाही आहे, पण याच्या डिटेलमध्ये मी पुढे आणि बाय शॉर्टमध्ये यूट्यूबचा पूर्ण वापर करून माझे ह्याच्यावर विटकरवर पूर्ण सगळे व्हिडिओ इथनं पुढं बघणं खूप गरजेचं आहे. कारण काय याचा मी 1 वर्ष वाट बघितलेली आहे.
विटकरनं जे मला फरफडत नेलं किंवा जे चुकीचं केलं एका नागरिकाशी असं म्हणा, आणि त्यात आणखी मी पत्रकार आहे, तर त्याला बरोबर 1 वर्ष झालं आहे. 27 फेब्रुवारी 2026ला 1 वर्ष झालं आहे बरोबर. म्हणजे 27 फेब्रुवारी 2025ला त्यांनी ते अति घृणास्पद असं कृत्य केलं होतं. तर मित्रांनो, तुमची कॉमेंटची खूप गरज आहे आणि याच्यावर आणखीन डिटेल्स मी देणार आहे. शेवटी फक्त एवढंच मी सांगतो की आता माझ्यासमोर हे पत्र दिल्यानंतर, हे पत्र तुम्हाला इथे दिसेल आयुक्तांना दिलेलं आहे. तर हे पत्र दिल्यानंतर तुम्हाला मी हे सांगतो की माझा बॉडी कॅमेरा तर 1 वर्ष चालूच होता आणि त्यामध्ये मी हेच गोळा करत होतो. तर त्याच्यामध्ये 3 व्यक्ती, परत मी इथं सांगतो 3 व्यक्ती फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे पहिलं म्हणजे सामान्य प्रशासनचे आत्ताचे जे उपायुक्त आहेत डॉक्टर विजयकुमार थोरात साहेब. दुसऱ्या नंबरवर जे आहेत ना ते ॲडिशनल कमिशनर म्हणून आत्ता आलेले आहेत पवनीत कौर मॅडम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवल किशोर रामना सुद्धा बरोबर माझ्यामध्ये मार्चच्या वेळीच 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळं तिघांच्याकडं मी हे माझं पूर्ण पत्र हे 18 पानी पत्र आहे. यावेळी फक्त एकच गोष्ट 1, 2 का 4 आणि ते म्हणजे विटकर 1 बस यांच्याविषयी असलेले 2 मुद्दे ज्यानं ते अपात्र होतात आणि ते अपात्र होतात हे 2 मुद्दे सिद्ध करणारे 4 पत्र, असा हा विषय आहे 1, 2 का 4. आणि त्या विटकरनं कसं 1, 2 का 4 केलं आणि महानगरपालिकाने पुण्याला फसवलेलं आहे आणि त्यांना कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी मदत केली आहे हे मी पुढच्या तुम्हाला वेगवेगळ्या बाईटमध्ये सांगणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.